आळूची मी कवळी कवळी पाने घेतलेली, त्याच्या नसा कापून आपण एकावर एक ठेवून मध्येच कट करून ते बारीक चिरून घेणार आहोत। जेवढं होईल तेवढं आपण बारीक चिरायचं आहे। एका बाउलमध्ये 3 वाटी बेसन घेणार आहोत। त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, हिंग, तीळ, गूळ, हिरवी मिरची, ओवा घालणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, चिंचेचा कोळ आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर तयार करून घेणार आहोत। जी बारीक चिरून घेतलेली आळूची पाने ती घालणार आहोत, ते पण एकत्र करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपण ग्लासांमध्ये वापरणार आहे, त्यासाठी ग्लासमध्ये तेल लावून घेणार आहोत। आता जे बॅटर बनवलेले आहे ते आपण ग्लासांमध्ये घालून घेणार आहोत। ग्लास आपल्याला फुल भरायची नाहीयेत। एका कुकरमध्ये आपण प्लेट ठेवून ती ग्लास ठेवणार आहोत। कुकरची शिट्टी काढून आपल्याला 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे थंड झाली की एक काढून घेणार आहोत आणि आपण कट करून घ्यायचे आहेत। पॅनमध्ये मी तेल घालून आपण शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे फ्राय